त्याचप्रमाणे शेंगदाणेही परतून घेऊन झाले की आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे व त्यात लाल होण्यासाठी, मऊ पडण्यासाठी आपण थोडंसं घालणार आहोत मीठ घातल्यानंतर आपण त्यात चांगलं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि मग त्यात घालायचं आहे थोडंसं बटाटा. आपण बटाटा उकडलेला घेतलेला आहे, उकडून असा बारीक चिरून घेतला होता, तोही परतून घ्यायचा आहे. आता आपण त्यावर घालणार आहोत लाल टमॅटो, चांगला बारीक चिरलेला, तोही चांगला परतून घ्यायचा आहे. आणि तो परतल्यानंतर त्यावर थोडंसं आपण अर्धा लिंबू असं पिळून घ्यायचं आहे. मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, तोही चांगला छानपैकी त्याच्यावर पिळून घेतलेला आहे. म्हणजे अशी कांदा पोह्यांना मस्त आंबट अशी गोड चव येते. आणि ते आता मी त्यात घालणार आहे हळद अशी मिक्स करून घेणार आहे, छानपैकी परतून घेणार आहे. त्यात घालणार आहे पोहे आणि आपले पोहे झालेले आहेत रेडी. आता लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.